हिंजवडीचं वॉटर पार्क होणाऱ्या 6 स्पॉटवर जे आहेत आता PMRD आयुक्त योगेश मसे यांनी व्हिजिट केलेले आहे। त्यामध्ये एक धक्कादायक असा स्पॉट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी समोर आलेला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की त्या डोंगराच्या बाजूने जो आहे तो येणारा एक नाला आहे, तो नाला या ठिकाणी बंद करण्यात आला आहे। त्या जागी ही बहुमजली इमारत जी आहे ती या ठिकाणी आता उभारण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। त्यामुळेच आपण पाहू शकतो की हा नाला जो आहे तो डायव्हर्ट करून वेगवेगळ्या दिशेने नागमोडी वळण करत जो आहे तो नाला पुढे सरकवण्यात आलेला आहे। इतका हा गंभीर प्रकार जो आहे तो आता हिंजवडीमध्ये उघडकीस आलेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत महानगर आयुक्त योगेश मसे आहेत। सर, काय सांगाल, धक्कादायक वास्तव जे आहे ते समोर आलेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमजली या ठिकाणी बिल्डिंग्स आहेत, नाला वळवण्यात आलेला आहे, संपूर्ण प्रकार इथूनच सुरू झाला आहे। नाही, आता हे जे दिसतं ना वर, या डोंगराकडनं हा नाला खाली येतोय। इथे आल्यानंतर या जागेची जी बांधकाम परवानगी आहे ते साधारणतः 21,000 स्क्वेअर मीटरचं परवानगी आहे, परंतु नाला इथून लेफ्टकडे डायव्हर्ट केल्याचं दिसतोय, डावीकडे, आणि पुढं असं खाली नेऊन परत इकडे खाली आणलं आहे त्यांनी या साईडला। तर होते काय की येणारं पाणी जे आहे त्याचं व्हॉल्यूम खूप जास्त आहे आणि ते पाणी खाली, म्हणजे तुम्ही जर का ते मेट्रोच्या ठिकाणी पाहिलं तर अतिशय छोटा चॅनल केलेला आहे। सो एवढं पाणी खाली त्या चॅनलमध्ये बसू शकत नाही। याचा अर्थ हे सगळे डायव्हर्शन जे आहेत ना, मग ते मध्ये जे काही बांधकामं झाले तिथे हे सगळं पाणी साठून राहतं आहे आणि जेव्हा हेवी रेनफॉल होतो त्यावेळेस हे सगळं पाणी पुन्हा रस्त्यावरती येतं। पण याच्यातनं एक दिसतंय की नैसर्गिक चॅनल जो होता नाल्याचा तो डायव्हर्ट झालेला आहे। त्याची आम्ही आता खात्री करतोय नक्की कसं डायव्हर्ट झालं आहे आणि याच्यामध्ये जी काही कठोर कारवाई करणं शक्य आहे ते आम्ही करतोय। आता या बांधकामाला स्टॉपवर तर दिलेलंच आहे, पण याच्यापेक्षाही जास्त जर काही कारवाई करणं म्हणजे आवश्यक असेल, असं तरतुदी असतील तशा, तर ते पण आम्ही करणार आहोत। पण सर, ज्यावेळेस या बिल्डिंग्स आहेत निर्माण दिन त्यांना परवानगी देण्यात आली त्यावेळेस कुठल्या पाण्यात नाही आलं की त्या ठिकाणी नाला आहे, नैसर्गिक स्रोत आहे, हे कुठलंच पाण्यात नाही आलं? जर समजा नजर चुकीन झालं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण मुद्दाम जर केलं असेल तर काय कारवाई असणार आहे याच्यामध्ये? की यांची फाईल काढून बघायला लागेल की नक्की त्यावेळेस काय पाहिलं आणि काय नाही पाहिलं। आता जुने गाव नकाशे वगैरे जर का पाहिले आणि त्यात हा नाला असेल इथे, तर खरं तर अशी परवानगी देता कामा नये। द्यायची असेल तर मग ती शास्त्रोक्त पद्धतीने द्यायला पाहिजे। जुनं सगळं रेकॉर्ड काढून बघून याच्यावरती आम्ही ॲक्शन घेऊ। म्हणजे आता 16 स्पॉट जे तुम्ही केले त्यांना एक नोटीस तुम्ही देण्यात आली होती, त्या नोटिसीचा कालावधी संपलेला आहे, तुम्ही त्यानंतर सांगितलं तर गुन्हे दाखल करणार, कुठपर्यंत प्रोसेस सुरू आहे? आता काय झालंय की याच्यामध्ये आम्ही आज दिवसभर म्हणजे ज्या सूचना केल्या होत्या तिथे काय केले, आता इथे काही केल्याचं दिसत नाही। मुळातच काय होतं की नालाच वळवलाय अनधिकारानं, त्याच्यामुळे दुरुस्त काय करणार तर ते काहीच करू शकत नाही। सो हा स्पॉट आहे, याच्या खालची एक बिल्डिंग आहे, तिथेही नाला डायव्हर्ट केला आहे, तर असं दिसतंय प्राथमिक की त्यालाही परवानगी नाही आहे। सो ज्या ठिकाणी बरं यांनी दुरुस्त करायचं म्हणजे हे काय करणार आहे, यांनी ऑलरेडी इमारती उभ्या करून झालेल्या आहेत। सो त्याच्यामध्ये आता पुन्हा एकदा कार्यालयात जाऊन रेकॉर्ड व्हेरीफाय करून जे मॅक्सिमम कठोर कारवाई आपण करणं शक्य आहे ते करू। आता पुढे एक तुम्ही आता एक मोठी साईट आहे त्या ठिकाणी पूर्ण झालेली बांधकाम, त्यातला पूर्वत्वाचा दाखला देण्यात आला आहे, ही सुरू आहे। समोरच्या बिल्डिंगचं असेल किंवा कंपनी 1-2 त्यांचं कसं असणार की सोबा हा नाला जर तिथूनच काढायचा असेल तर ते पाडकाम होणार का? आता एक तर दिसतंय म्हणजे नाल्यामध्येच तो रस्ता टाकलेला दिसतोय। आता तो रस्ता लेआउटचा आहे की नाल्याचा आहे अजून थोडंसं संभ्रम आहे, परंतु आज संध्याकाळपर्यंत ते क्लिअर होईल की ते नाल्यामध्ये रस्ता आहे म्हणजे लेआउटचा रस्ता आहे की नाल्यात टाकला रस्ता आहे। आता या 2 शक्यता आहे, एक तर नाला तिकडे वळवलाय म्हटल्यानंतर तो नाल्यातला रस्ता नसावा, नाला इकडे कुठतरी असेल या साईडला, तर ते आम्ही ते असेटेन करतो ऑफिसमध्ये बसून आणि मग तो निर्णय घेऊ। त्याच्यामध्ये नक्कीच संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या तपासून कठोरात कठोर कारवाई जी आहे ती करणार असल्याचं या ठिकाणी महानगर आयुक्त योगेश मसे यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र आपण पाहिलं तर धोकादायक असं त्या डोंगरापासून येणारं पाणी जे आहे ते या पत्र्याच्या लगत असलेल्या नाल्यातून ओढ्यातून येतं आणि त्या बाजूला जो आहे तो नाला आपण पाहू शकतो की डायव्हर्ट केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आपण पाहू शकतो की या इमारतीच्या पार्किंगमध्ये जे आहे आता संपूर्ण पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणावर जे आहेत आता महानगर आयुक्त योगेश मसे जे आहेत आता कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव